यार मैं तो पानी भी नहीं आणलं. पाणी लागल. पाणी झोपलं कोण एवढं झोपली इथं. दादा दादा बाबा दादा दादा अरे बाप रे बाप. कोण? हॅलो हेलो 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 सीआईडी. इतना मोटा खून झालाय. मैं तुमको लोकेशन भेजता, तुम जल्दी यहाँ पे आओ. हाँ जल्दी भेज. दया अरे ती अभिजीतची तारिका आपल्या थेटी सोबत फिरत होती. अरे चुप ना. ती श्रेया पंत बंद गावा. काय काय दया काय तारिका? काही नाही सर. सॉरी सर सॉरी. थेटी कुठे? ती दारू दारू हा दारू दारू कोणा सांगितली होती? दया सर. सर आम्हाला प्यायची. तुमचे घर आहे का इथं दारू प्यायला लागले? ऑफिस आहे ना. नाही सर. सॉरी सर. सॉरी सर. दया सर मैंने आपका पार्सल है. यही सब करने के लिए तुम ऑफिस में आते हो क्या? नहीं सर. एका ठिकाणी लय मोठा खून झालाय. तिथं जायचंय आणि अशी चाळे आसपासून बंद करून टाकायचे. हाँ ठीक है सर. परत दिसलं नाही पाहिजे. हो सर. ठीक है सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सर. चलो चलो. वाचा फोन केला कधी येते सीआईडी वाले. कोण आहे रे? अरे आले सर आले. सर जय हिंद. हिंद. भैया जरा देख ना. भैया ती बॉडी तर सगळी यान झाली रे रक्तानं. असं वाटतंय मला याचा खून झालाय. नाही सर याचा खून झालाय. नहीं हो दया सर, याचा खून झालाय. तो काय राहिला? अहो नाही हो सर. मला तर असं वाटतंय याला कोणी इथं मारून टाकलंय. भैया तुला जरा असं नाही वाटत का तो बंदा चुत्याचा बाजार भरलाय सीआयडी? सर उसको पूछा ना. सर जय हिंद. तो नाव काय? पांड्या. पांड्या. लास्ट जाऊ सगळ्यात पहिले कोण आलत? मी चालतो सर. इकडे आलता कशासाठी तू? सर मैं गरीब घर का आदमी सर. तो मैं घरी संडास बांधेल नहीं. मैं इधर लोगों के खेतों में हगने को आया था तो हगने के लिए पानी नहीं था. पानी लाना भूल गया था तो मैं पानी लेने के लिए इधर आया था. इधर मेरे को ये हाउस दिखा और मैं हाउस के पास जैसे आया मेरे को उधर बड़ी लाश दिखी. तो काय ना काय हात आहे त्यात. और नाही हो सर. मैं काही केलं हो सर. मैं काहीच नाही केलं सर. मला काहीच हात नाही याच्यात. कुछ तो गडबड आहे दया. नाही हो सर. मी काही केलं नाही सर. आता समजलं काय गडबड आहे. काय गडबड आहे? ह्यो बाबल्या तिथं आगायला बसला. हा. त्याच्या वासानं इलाज पडली बाई. अरे बाप रे बाप. काय झालं सर? तुला दिसायला लागलं त्याच्या अंगावर रक्त आहे मग वासन कस काय मरण ते? रेडी? हाँ लास्ट फॉरेन्सिक मध्ये जाऊ दे. ठीक है सर. दया तू माझ्यासोबत चल. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? भाई ये क्या हो रहा है भाई? सर फॉरेन्सिक लॅब मध्ये असं कळलंय की याच्या मूळव्याधीच्या कोमावर कोणीतरी फटका मारलाय म्हणून या कारणामुळे याचा मृत्यू झालाय. सर याचा मृत्यू या कारणामुळे झाला तर याला आपण खून कसं म्हणू शकतो? म्हणू शकतो दया म्हणू शकतो. जिथं खून झालाय त्या लोकेशनवर परत एकदा चला. हो समजा. चलो काय दया लाश इथं पडलेली होती. सर एक दगड आण ना. असा होता त्याला असं दगड टाकून दिलं. सर पण हा कोणी कसं सापडा? रेडी कोणी सापडल कोणी नक्की सापडल. प्रत्येक कोणी काही ना काही निशाण सोडतंय तसं या पण कोणीनं काही ना काही निशाण सोडला असेल. आसपासची जागा चेक करा. तरी अंडरपॅन्ट सापडली.
पण सर या अंडरपॅन्टीचा आणि त्या खुनीचा काय संबंध? संबंध असू शकतो, संबंध नक्की असू शकतो. होऊ शकतं खून करताना खुनीकडे अंडरपॅन्ट असन. जरा माहित करा ही चड्डी कोणत्या दुकानातली आहे. दा म्हणूस तर. सर मला आहे ना मशीनला भेटायला जायचंय, जाऊ का? आम्ही सीआयडी ऑफिसर आहे. मग आम्ही काय करू? थांब तुला दाखवतो. ही चड्डी पाय त्या दुकानातली आहे का? आमच्याच दुकानातली आहे. चेक कर एकदा कोण नेली होती. वेदांत सोळंकी. ठीक आहे. फ्रेडी आपले एसीपी सदर डोक्यात कमीच वाटतं. हा मला बी असं वाटतं त्याचे कपाळावर गोटे जायले. एसीपी सर ते तुम्ही पॅन्टचं सांगितलं होतं. नाही याच्या आधी काय म्हणले तुम्ही? काही नाही सर, काही नाही म्हणलो. सर ते तुमची तारीफ करत होता आम्ही. कोणाची पॅन्ट ही वेदांत सोळंकीची. ठीक आहे चला. अरे तेरे नाम तो नाव वेदांत सोळंकी आहे का? ती अंडरपॅन्ट तू आहे का? सांग कोण कोण केलं सांग. अरे मला माहिती हँड केस पडायचे. सांग रे. खून कोणा केलं? माहिती नाही सर. ते खून कोणा केलं सांग. कोणता खून? तिथं ते हागणदारीत लोक हागायले तिथे खून कोणा केलं खरं सांग. कोणची हागणदारी? तिथं खून व्हायले हागणदारी मध्ये तिथे तू अंडरपॅन्ट सापडली. खरं सांग तू अंडरपॅन्ट तिथं कसं काय गेली? सर माझी अंडरपॅन्ट 2 दिवसापासून चोरी गेली, मीच सापडत आहे. चाल रे पॅन्ट्री. सर तू वेदांत सोळंकी म्हणतो त्याची 2 दिवसापासून त्याची अंडरपॅन्ट चोरीला गेलेली होती. मग हा खून करणारा नक्की चोर पण असन. दया फ्रेडी कुठे आहे? काय नाही मॅच त्याला आज दारू आणायला पाठवली. दया 2 महिने झाले केस सॉल्व्ह नाही व्हायला लागली. खुनी कसा सापडायचा? सर्व माहिती खून करा. कोणी केलं? गांधीजी. नाही सर खोटा बोलतो तर डाके कशाला खून करणार आहे? नाही सर मी खोटाने बोलत ते डागेनेच करून कराय. दया होऊ शकतं खुनी यार पण केला असं. होऊ शकतं सर. खरं खोटं करण्यासाठी डाक्याला येतो बलवा. बोलव ते ऑफिसमध्ये. तुला नीट सांगायला लागलो केसची जरी तहकीकात होत नाही तर पुढे जायचं नाही. एवढं चुपचाप होतो. सोडा रे एमआयडीसी वाले हो. एमआयडीसी वाले सीआयडी ऑफिसर आहे ना आम्ही. धर तुला. नाही मैं काय केलं नाही. मैं काय केलं नाही. सीआयडी वाले मैंने केलं वो एमआयडीसी वाले बिकॉज मालूम नहीं डायरेक्ट वाले. सीआयडी ऑफिसर सर वेटिंग सर गांधी टोपी दे. लवकर सांग फोन कोणा केला? मेडिकल मग ते पोर लगेच काय म्हणायला लागला खून तो नाही केला? सर ते काही म्हणून सर मी काही नाही केलं सर खून. तू लवकर सांग फोन कोणा केला? सर त्यानंच गेलाय खून मी होताना बघितलाय. लवकर सांग फोन कोणा केला? नाही सर मैं नहीं केलं सर खून. हे खोटं सांगायला लागलं सर. मैं खून नाही केला. हा तुला खून होताना कसं काय बघितलं? सर मी पलीकडच्या शेतात बकऱ्या चालत होतो आणि तिकडून गांड्या हागत आलता. तिकडून तो आला त्याच्या पोटात 12 गोळ्या घातल्या आणि ते गांडीवर दगड टाकला मोठाला. दगड? तुला जरा लाज वाटली का त्या पोराच्या मुळव्याधीवर दगड टाकायला? तुला माहितीये का मुळव्याधीचा किती त्रास होतोय? गेले 3 वर्ष झाले मला मुळव्याध व्हायले. इतका त्रास होतोय अरे बाप. आणि आता तुम्हाला शेवटचं सांगायला लागलो जवळ केस पूर्ण होत नाही तर कोणी शहर सोडणार नाही. सर पण मी तर गावात राहतो. हा गाव सोडायचं नाही. चला सोडा चालू. जर तुम्ही शहर सोडलं तर पाहून घेता. सर आपल्याकडे काही आकेस सॉल्व्ह आहे ते सुनायला मिळेल. अरे आयसीपी का साधा आहे का? केस नक्की सॉल्व्ह करून दाखव. हॅलो काय एसीबी होतो का नाही केस सॉल्व? हा कोण आहे तू? त्यात जर दम असेल तर पकडून दाखव. दया लोकेशन ट्रॅक कर जरा. हा सर या आहे. आता ते
थोडी शेअरिंग होती. सांग का खून केला? सर माझा भाऊ एक मुळ्याचा डॉक्टर आहे. त्या पल्याने माझ्या भावाचे पैसे दिले नव्हते ऑपरेशनचे म्हणून मी त्याचा खून केला. मग सांग ती अंडरपॅन्ट जिथं खून झालं तिथं कसं काय गेलती? सर माझा भाऊ गोल्याने का त्याला अंडरपॅन्ट नव्हती घालायला. सर मी ती दुसरीकडून चोरली जिथं खून करायला गेलो ती तिथंच पडून गेली. बघितलं ना या, आता जेलमध्ये सडत बसायचं आणि तिकडे पोलिसाच्या अंडरपॅन्टी चोरायच्या, ते पण फाशीची ऑर्डर येईपर्यंत.